हॅलो. हॅलो. हां, बोला सर. हां ताई, तुमचा कॉल आलेला. हो सर, माझी बहीण बोलली होती ना काल, मावशीची मुलगी. हां, अच्छा अच्छा अच्छा, बरोबर. हां, हां. कॉल केला होता ते. मग म्हटलं मी आज पण तिकडे माझ्या गावाला रेशनवालीला फोन लावला, तर ते 2-3 महिन्यापासून रेशन पण सापडू देत नाही मला. अच्छा. ते रेशन पण भरून घेत आहे आणि मुलींना वारस पण नाही लावत आहे. तलाठींकडे पण गेली मी. तलाठी म्हणतायत की वारस लावण्यापेक्षा बुवा वाटणी मागा त्यांच्याकडून. हां. असं करतायत ते आणि ते स्वतःहून नाही म्हणतायत आम्ही आहे ते जिवंत आहेत तोपर्यंत भेटणार नाही, काही संबंध नाही. पण त्यांच्या मुली आहेत. त्यांच्या मुलाच्या मुली आहेत त्या, तर त्यांना द्यायला पाहिजे ना काहीतरी. काहीतरी मदत हवी होती दादा आम्हाला. आता एक मिनिट ऐकून घ्या. विषय असा असा आहे की तो तुमच्या मुलाला वारस लावून घेत नाही, स्वतःचा आजोबा त्यांचा. हां, माझ्या मिस्टरांना वारीस नाही लावलं ना त्यांनी. आधीपासून वारीस होतेच नाही आणि आता नंतर पण नाही लावले. आणि त्यांची डेट झाली तर आता 2 वर्ष झाली. आता या मुलींना पण नाही वारस लावत आहेत. मला 3 मुली आहेत दादा. बरोबर. किंवा काय त्यांना काय ह्याच्यामधलं काय शेता वगैरे मध्ये काय हिस्सा देत नाहीत म्हणा की. हिस्सा पण द्यायचं म्हणत नाही आणि वारस पण लावायचं म्हणत नाही मुलींना. मग आता दिवसेंदिवस आता मुली मोठ्या होतील. त्यांचं शिक्षण वगैरे काही पण मुलींचं डॉक्टर, दवाखाना काही पण हे होतं ना मग. स्वतः त्याच्यासाठी. म्हणा मुलीचा मी वारस लावून शिकत नाही म्हणून. ते स्वतःहून नाही म्हणत त्यांना वारस लावायचं. असं. मी वारस तक्ता बी तयार केला, ते केलं. पण तलाठीकडे पण गेली. पण तलाठी म्हणतायत की आता वारस लावण्यापेक्षा वाटणीच मागा त्यांच्याकडून. बरोबर आहे. कोण तानाजी भाऊकडे गेलतो? इथं भामपूरला. बरं बरं. भामपूरला तलाठी आहे. भामपूर शिवारमध्ये शेत आहे त्या आमची. बरं बरं बरं. तिथं तिकडे. बरं बरं. तलाठी म्हणतायत की वाटणीच मागून घ्या बुवा तुम्ही. असे त्याच्यापेक्षा वारसने लावत आहे ना, हां. मग वाटणी मागून घ्या बुवा. आणि रेशन पण सापडू देत नाही. मी मुलींना कशी खाऊ घालू बरं का. मी हातमजुरी करते. माहेरी राहते. आता 9 वर्ष होऊन गेले मला माहेरी राहायला. त्यांनी काहीतरी हे करायला पाहिजे ना. आणि सासरे पण मी तिथं पण राहायचा प्रश्न घेतला. पण मग ते सासरे पण दारू पितात. मी मुलींना धरून कशी राहू शकेल बरं तिथं. हो, बरोबर आहे, बरोबर. तुम्ही हं. असं जवळ पण राहू देत नाही त्यांच्या? नाही ना. असा विषय आहे दादा. काहीतरी मला मदत हवी. मी खूपच टेन्शनमध्ये आणि खूपच परेशान होऊन गेले दादा. बरं बरं बरं. ठीक आहे. हे करा, त्यांचा नंबर पाठवा बरं मला. त्यांचा नंबर आहे ना, मी कालपासून नंबर मागत आहे मी. पण त्यांचा नंबर बंद येतोय आणि कोणीच त्यांचा नंबर द्यायचं म्हणत नाही. आणि एक गोष्ट अशी दादा, की मी त्यांच्यासोबत बोलायचं म्हणते ना, तर आजूबाजूच्या नंबरवरून कॉल करते, तर ते डायरेक्ट म्हणतात की तिचा फोन आणूच नको, तिकडेच घेऊन जाय. तिचा फोन आणायचा नाही आमच्यापर्यंत. बरं बरं. नंबर नाही मला तुमची मदत कशी करणार आम्ही? आणि एवढी गंदी भाषा वापरताना डायरेक्ट मला ऐकायला भेटतं. केव्हा पण फोन लावायचा तेव्हा तर सासूबाई पण शिटसरापच्या शिव्या देते त्या फोनवाल्यांना. मग ते फोनवाले म्हणतात तुझे पाय पडतो बाई आम्ही, तू फोन नको करू आमच्या फोनवर आणि सांगूच नको म्हणे आम्हाला, फोन घेऊन जा असं बोलण्यासाठी. असं करतात ते. मग फोन पण कोणी घाबरून फोन पण नाही घेऊन जात त्यांच्याकडे कोणी. आणि त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, बंद नंबर आहे. तो नंबर चालत नाही. असं का? आणि मी 2 दिवसापासून भरपूर प्रयत्न करते फोन नंबर मागायचा, पण कोणी नंबर देत नाही. सर्वजण म्हणतात की त्याच्याकडे फोनच नाहीये. बर. अशी गोष्ट आहे दादा. मी आता कसं करायचं ते माझं डोकंच नाही चालत आहे डायरेक्ट. बर बर बर. ठीक आहे. तुम्हाला एक नंबर पाठवतो मग. बोला. एक कंप्लेंट होती धुळे जिल्ह्यामधून, एक लेडीजचा कॉल आलेला. हां. नाही मी तुम्हाला तुमचा नंबर देऊ का तिला? काय मॅटर काय? ते काहीतरी मुलाचा वगैरे आहे वाटतं, ते वारीस लावून घेत नाही मुलाला वाटतं बहुतेक. द्या नंबर द्या. हो, तुमचा नंबर देतो मी त्यांना. ठीक आहे राहुल, माझा नंबर देऊन द्या. हो, ठीक आहे.